लातूर शहर हे लातूर पॅटर्न नावाने ओळखलं जातं। मग तो शैक्षणिक पॅटर्न असेल, सांस्कृतिक असेल, राजकीय मैत्री जपणारा पॅटर्न किंवा दुष्काळासाठी ट्रेनने पाणी आणण्यासाठी असलेला पॅटर्न असेल। त्याच लातूरमध्ये राजकीय पॅटर्न नेमका काय आहे, तरुणाईच्या मनात नेमकं काय चाललंय, ते कोणत्या पॅटर्नला मतदान करणार आहेत हे जाणून घेतलंय कृष्णा केंडे यांनी। लातूरकरांचा लोकसभा निवडणुकीचा नेमका काय पॅटर्न आहे हे जाणून घेणार आहोत। मी या सगळ्या तरुणाईसोबत गप्पा मारणार आहे। लातूरचा विकास होणं गरजेचं आहे। आता देशाच्या पातळीवर जर बघायचं म्हणलं तर सर्वात जास्त मुलं लातूरमधून इंजिनिअरिंग आणि MBBS ला जातात, तर त्या पातळीचं एखादं कॉलेज इथं डेव्हलप होणं आवश्यक आहे। ते केलंय का, झालंय का? आतापर्यंत तर नाही झालं, आता पुढील सरकारमध्ये काय होतं। काल तर मागणी केली की तुमच्या नेत्यांनी की आम्हाला आयाम द्या। काल मागणी केली आहे, पण आता सरकार आल्यावरती काय आश्वासनं देतात ते पूर्ण होतात का? काय पॅटर्न आहे रे? लातूरचा काँग्रेस पॅटर्न आहे। फक्त इथंच काँग्रेस चालणार वन वे। का बरं? मोदी सरकारनं इथं काहीच विकास केला नाही, कुठल्याच दृष्टिकोनातून। इथं शैक्षणिक दृष्टिकोनातून नाही, शेतकऱ्याचा नाही, रोजगाराच्या बाबतीत नाही, कुठल्याच बाबतीत नाही, विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून। नेमका विकास कशासाठी म्हणायचा मोदीचा? फक्त वन वे इथं काँग्रेसच चालणार। काय सांगू आता? काय तुमचं इकडलं राजकीय पॅटर्न काय चाललाय? राजकीय पॅटर्न काँग्रेसच आहे। काँग्रेस कशामुळे म्हणजे आता मोदीची महागाई, बेरोजगारी, आमच्याकडून हजार रुपये भरून घेतले, त्यात गपळे केले, वशिले वस्तूला। आता काय करावं सांगा? काँग्रेसनं भरपूर केले लातूरसाठी, शैक्षणिक पॅटर्न गाजवले, पुन्हा एक मुख्यमंत्री झालेला आहे, त्या काळात भरपूर विकास झालेला आहे लातूरचा। मोदी सरकार म्हणजे बिझनेसला व्हॅल्यू देतात, पण शेतकऱ्यांच्या लेकरांनी काय करायचं, स्पर्धा परीक्षा करत त्यांच्या इलेक्शन आल्यानंतरच 5 वर्षांनी जागा काढतात, तोपर्यंत आम्ही पण 5 वर्ष थांबायचं का? प्रत्येक वर्षी काँग्रेस सरकार होतं त्यावेळेस प्रत्येक वर्षी 2 वर्षाला किंवा प्रत्येक वर्षी ऍड पडायच्या, त्यावेळेस म्हणजे आशा असते माणसाला ह्या वर्षभर अभ्यास करून लागू, पण 5-5 वर्ष जर गरीब विद्यार्थी कसं टिकायचं? बीजेपी सरकार हे फक्त ऍडव्हर्टाइजमेंटवर भर देते सर, आणि तुम्ही जर काम करायचं म्हणलात तर काँग्रेस सरकार काम करत आहे। ज्या पंचवार्षिक योजना आहेत त्या पंचवार्षिक योजनेमध्ये काँग्रेसच्या काळात भरपूर कामे झालेली आहेत, पण आपल्याला कोणत्याही एका विशेष पक्षाला असं नाव ठेवता येत नाही। ज्या त्या दृष्टिकोनातून पक्ष आपले काम करत असतात, परंतु या देशाच्या आणि तरुणाईच्या दृष्टिकोनातून काँग्रेस पक्षाला यावेळी जर आपण चान्स दिला तर नक्कीच काहीतरी बदल होईल। लातूरचा तरुणाईचा पॅटर्न नेमका काय, तर हा त्यांच्या प्रतिक्रियेतून समोर आलेला लातूरकरांचा पॅटर्न आहे। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, लातूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।